आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उलट आपण ते चटके बरे करतोय, कळलंय का? त्याचाच मोठेपणा आहे ना तुला? तुला काय वाटतं तू उपकार करतेस आमच्यावर? हा, आम्हाला नकोयस तू इथे, गरज नाही तुझी आम्हाला, कळलं का? हे सगळं भाकऱ्या वगैरे तुझ्या पाण्यात जाऊन करायचं, इथे नाही करायचं, आधीच सांगते. श्रावणी, अगं कशाला भांडतेस? सकाळी सकाळीच काय चाललंय तुझं? लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे ना तुझा? तेच बोलते ना मी आजी, खीर करत होते ना मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हे सगळे हिने स्पॉइल केलंय. निर्लज्ज, लाज वाटते की नाही तुला? अजून इथेच उभी आहेस तू? नीट म्हटलं ना मी तुला. माझ्या पोरीला कशा पायी ओरडती ग? ती नरम काळजाची आहे, पण म्याने ऐकून घेणार. आणि काय गे, जा इथून, काय जा इथून, जा तुझ्या सासूला जाऊन विचार. आणि ती म्हणत असली तर आत्ता निघालो आम्ही. जा तुम्ही प्लीज, तुमच्यासारख्यांची गरज नाही इथे आम्हाला, कळलं का तुम्हाला? श्रावणी, श्रावणी शांत हो बाळा. अगं तारा इथे आपल्या श्रेयसला बरं करायला आले, विसरलीस का तू? आणि आपण इथे यायच्या आधी तिचं काम चालू आहे की नाही? तिने भाकऱ्या करायला घेतल्यात ना, मग आता त्या आधी पुऱ्या होऊ देत. हा, तिला आवरू दे सगळं, मग तू करायला घे. नाही तर संध्याकाळी कर ना, चालेल. चल तू आता बाहेर चल. पण आजी. श्रावणी बाहेर चल, चल. बघितलं आपल्या कालच्या जशास तसचा परिणाम. नाही तर त्या श्रावणीने आज फाडून खाल्लं असतं तुला. होय ग आजी, लय माज आहे तिला. पण मी तुला म्हणलं होतं की नाही त्या आजींचा स्वभाव प्रेमळ आहे म्हणून. पण तू नसतीस ना तर ती काही गाठलीच नसती बघ आपल्याच्यानं. बरं झालं तू आलीस. ते जाऊ दे. हे बाय, आपण की नाही तुझ्यासाठी भाकऱ्या केल्यात आणि भाकरी बरोबर आता ठेचा आणि पिठलं पण करणार आहे. कर लवकर, आलीस मी. हा कर. आजी, डॅड व्यवस्थित पोचले ना? हो हो, फोन आला होता त्याचा. व्यवस्थित पोचलाय आणि आता कामं पण सुरू झालीत ते. बरं. अरविंदने तुला फोन केला? हो. नाही, आमचा फोन उचलत नाहीये. काय माहिती आता. आता विचारलं की म्हणेल कामात बिझी होतो. अरे वा, भाकऱ्या. काय आहे सगळं? भाकऱ्या आहेत. हे घे, ठेचा बी वाट. हे बघ काय आज आपल्याकडे नाश्त्याला गरमागरम भाकऱ्या, त्याच्याबरोबर झुणका, ठेचा आणि तोंडी लावायला कांदे सुद्धा आहेत. अगो बाई,